बातमी समोर येते। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते काँग्रेस कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। विधान परिषदेचे उमेदवार अंबादास दानवे हे शिष्टमंडळामध्ये आहेत। आपला उमेदवार काँग्रेसनं देऊ नये अशी विनंती केली जाते। अनिल परब, अनिल देसाई हे काँग्रेसच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी ही सगळी चर्चा केली जाते। उद्धव ठाकरे यांच्या नावाला पाठिंबा असताना, पसंती असताना मात्र शेवटच्या क्षणी कुठेतरी जी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेने घेतली ती आम्हाला मान्य नाही आणि या सगळ्या संदर्भात काँग्रेसने आपली तीव्र नाराजी उघडपणे बोलून दाखवली। फक्त नाराजी नव्हे तर आता राजकीय वर्तुळात आणि विधान परिषदेच्या या निवडणुकीमध्ये आम्ही सुद्धा आपला उमेदवार देणार आहोत, उभा करणार आहोत अशी घोषणाच काँग्रेसने करून टाकली आहे। या आक्रमक भूमिकेनंतर मात्र आता ठाकरेंच्या शिवसेनेमधील महत्त्वाचे नेते हे काँग्रेससोबत चर्चा करण्यासाठी पोहोचलेत। या संपूर्ण चर्चेनंतर मात्र ठाकरेंच्या शिवसेनेच्या हाती नेमकं काय येतं हे आपल्याला पाहायचंय। या सगळ्या प्रयत्नांना शिष्टाई येणार का हे आपल्याला पाहायचंय, कारण काँग्रेसची जी नाराजी आहे ती दूर करण्यामध्ये या सगळ्या नेत्यांना कितपत यश येतं हे आपल्याला पाहायचंय। एकीकडे संजय राऊत यांनी सुद्धा सांगितलेलं होतं की ही नाराजी दूर होऊ शकते, चर्चेतून मार्ग निघू शकतो। मात्र काँग्रेसचे नेते या सगळ्या संदर्भात कशा पद्धतीने विचार करतात हे पाहायचंय। गेल्या काही काळापासून विधान परिषदच्या जागेसाठी मवियामध्ये खलबतं पाहायला मिळाली होती। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा ठाकरेंच्या शिवसेनेमधील निर्णयाला पाठिंबा होता। त्यामुळे आताही मतांची जुळवाजुळव करत असताना ठाकरेंच्या शिवसेनेचं पारडं हे जड असणार आहे। तरी सुद्धा काँग्रेसने जी भूमिका घेतलेली आहे ती त्यांनी बदलावी आणि आपला उमेदवार देऊ नये ही विनंती करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते इथे पोहोचलेत। तर काँग्रेस कार्यालयामध्ये सध्या ही बैठक सुरू आहे आणि महत्त्वाचे नेते सगळे चर्चा करतायत। जवळपास 20 मिनिटांपासून ही सगळी चर्चा सुरू आहे। आता या बैठकीअंती नेमका काय निर्णय होतो, काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करताना नेमका काय निर्णय घेते, माघार घेते किंवा आपला उमेदवार कायम ठेवण्यावर पुढे जाते हे पाहायचंय।